करे राष्ट्र का जो उत्थान, करे उसी को हम मतदान। मतदान दिनांक 23 एप्रिल 2019। जनहितार्थ जारी। सिंधुदुर्ग व रायगड या 2 लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील 1200 पोलीस फोर्स बरोबर बाहेरील जिल्ह्यातून 1023 जवान तैनात करण्यात येणार आहेत। तसेच सीआरपीएफच्या तुकड्या, रॅपिड ॲक्शन फोर्स तसेच 700 होमगार्डची मदत देखील घेण्यात येणार आहे। दरम्यान शनिवारी संध्याकाळी पोलीस दलाच्या वतीने शहरातील मारुती मंदिर ते मिरकरवाडा असे संचलन करण्यात आले। 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 छोड़ो अपने सारे काम, पहिले चलो करे मतदान। मतदान दिनांक 23 एप्रिल 2019। जनहितार्थ जारी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परवा दिवशी म्हणजे 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड रत्नागिरी 32 या मतदारसंघाची 2 विधानसभा मतदारसंघ दापोली आणि गुहागर येतात। त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील 3 मतदारसंघ चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातील या सर्व कॉन्स्टिट्युएन्सीच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झालेली आहे। बूथवरील बंदोबस्त याकरिता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मिळून असे 1510 लोकांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त 100 मीटरवरील बंदोबस्त, त्याचप्रमाणे सेक्टर पेट्रोलिंग, झोनल पेट्रोलिंग ज्यामध्ये रेव्हेन्यू तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्मचारी अधिकारी असतात। या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला जो आउटसाइड फोर्स मिळालेला आहे त्यामध्ये 3 कंपन्या ज्यामध्ये 2 SRPF आणि 1 सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची कंपनी हा अतिरिक्त मनुष्यबळ आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्या व्यतिरिक्त स्ट्रॉंग रूम बंदोबस्त त्याकरिता 2 प्लाटून, एक SRPF आणि एक CAPFचं असं सेपरेटली हे प्लाटून सुद्धा उपलब्ध झालेलं आहे। येणारा शेवटचा जो 48 तासाचा बंदोबस्त आहे त्यामध्ये विविध ठिकाणी रूट मार्च म्हणजे एरिया डॉमिनेशन करण्याचा नियोजन आहे। ते आज आणि उद्यामध्ये ते सुद्धा करण्यात येणार आहे। उद्या 22 तारखेला मतपेट्याचं वाटप आणि पोलिंग पार्टी रवाना होतील त्याचा बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे। नागरिकांनी निर्भीड वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी तरुण भारतशी बोलताना केले। जन जन की पुकार है, वोट देना हमारा अधिकार है। मतदान दिनांक 23 एप्रिल 2019। जनहितार्थ जारी। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।